प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्या विरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यावर जालन्यात संताप, नाजिया इलाहीवर कठोर कारवाई करण्याची मागणी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, निपक्ष चौकशी करून कायद्यानुसार तातडीने कारवाईची मागणी. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्या विरोधात नाजिया इलाही यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ जालन्यात तीव्र संताप व्यक्त. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नाजिया इलाहीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. जालना एक्सप्रेसचे उपसंपादक अकबर शाहनवाज कुरेशी आणि समाज सोफियन शकील कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नाजिया इलाही यांच्या या कथित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असून त्यामुळे समाजात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. धार्मिक श्रद्धा व सामाजिक सलोखा धोक्यात आणणारी कोणतीही वक्तव्य सहन केली जाणार नाहीत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्याने अशा प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता निपक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निवेदनात प्रशासनाला समाजात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अकबर शाहनवाज कुरेशी उपसंपादक जालना एक्सप्रेस, सोफियान कुरेशी समाजसेवक, सुफियान अली मंसूरी जालना एक्सप्रेस, सुलतान सर अमन कादरी, फरहान खान, समीर शेख, रिजवान खान, सोहेल शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या कायद्यानुसार दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज. वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह अशफाक पटेल, जालना.